मी तुम्हाला आज या BenQ इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या ट्रेनिंगसाठी इथे आलेलो आहे। हा कसा यूज करायचा आहे, हा ऑल इन वन बोर्ड आहे। हे जो समोर दिसतोय तुम्हाला हा RP7504 मॉडेल आहे। यामध्ये माईक तुम्हाला इनबिल्ट मिळतो। जनरली RP ही प्रोग्रेसिव्ह सिरीज आहे जी कॉर्पोरेटमध्ये आम्ही देतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या हिशोबाने, ज्यात मायक्रोफोन हा इनबिल्ट मिळतो। तुम्हाला कुठली VC करण्यासाठी एक्सटर्नल माईक किंवा कॅमेरा पण याला कनेक्टेड आहे, कुठले एक्सटर्नल डिव्हाइस लागणार नाही, तुम्ही डायरेक्टली यावरनं VC पण करू शकता। सो याच्या हार्डवेअरपासून आपण स्टार्ट करूया। हा जो पुढे बार आलेला दिसतोय तुम्हाला, हा साऊंड बार आहे। याच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन 20 वॅटचे दोन स्पीकर आहेत आणि सेंट्रलमध्ये एक 16 वॅटचा सब वूफर आहे। त्यानंतर तिकडे काही कनेक्टिव्हिटी पोर्ट्स आहे आणि इकडे काही फिजिकल बटन्स दिलेले आहेत। फिजिकल बटन्समध्ये तुम्हाला पहिलं बटन मिळतोय पॉवर बटन, जो मस्ट काय आहे की तुम्ही हा बंद कसा करणार आणि चालू कसा करणार हे सर्वात इम्पॉर्टंट आहे। बंद करण्यासाठी आता हा चालू झाल्यानंतर हा पॉवर बटन तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचा आहे। लॉंग प्रेस केल्यानंतर इथे एक पॉपअप विंडो येते आणि काउंटडाऊन चालू होतो। हा काउंटडाऊन जर सोडून दिला तर ऑटोमॅटिकली हा बंद होऊन जाईल किंवा ओके केला तर सडनली बंद होऊन जाईल। आणि बंद झाल्यानंतर इथे जी लाईट दिसते तुम्हाला बटनमध्ये, ही सॉलिड रेड झाली की मग तुम्ही याचा मेन पॉवर सप्लाय बंद करू शकता। जसं आपण आपला लॅपटॉप बंद करतो त्याप्रमाणे त्याला बंद करायचा आहे। डायरेक्ट पॉवर बंद करू नका, त्याने त्याच्या फंक्शनिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला फ्युचरमध्ये। सो त्यानंतर होम बटन आहे। हा सिमिलर टू आपण याला बिग स्क्रीन आपला मोबाईल किंवा टॅबलेट म्हणू शकतो। याचे फंक्शन सगळे मोबाईलप्रमाणे आहेत, तुम्हाला यूज करायला पण सोपं आहे। तर इथे होम बटन दिसतंय, जसं आपल्या मोबाईलमध्ये आपण कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये असतो आणि आपल्याला होम स्क्रीनला यायचं असतं तर आपण होम बटन दाबल्यानंतर होम स्क्रीनला येतो। याचा यूज तुम्ही करू शकतात होम येण्यासाठी। त्याच्या बाजूला बॅक बटन आहे। सिमिलर वेमध्ये प्रिव्हियस बॅक जायचं असेल, प्रिव्हियस पेजला जायचं असेल की तुम्ही ते बॅक बटन दाबलं की तुम्ही प्रिव्हियस पेजला जाऊ शकतात। त्या बाजूला सेटिंग बटन आहे। सेटिंग बटन दाबल्यानंतर हे मल्टिपल कनेक्टिव्हिटी तुम्हाला दिसत आहेत, जसं की आत्ता अँड्रॉइड दिसतं आहे आणि कुठलं कनेक्टिव्हिटी याला दिलेली नाही आहे। HDMI केबल, VGA केबल किंवा DP केबल किंवा Type-C केबल हे जर सगळे कनेक्ट केले तर याप्रमाणे तो हायलाईट होऊन जाईल आणि तुम्ही शफल करू शकतात कुठल्याही कनेक्शनवर। म्हणजे अँड्रॉइड टू HDMI, HDMI टू HDMI 2 हे शफल करू शकतात आणि अँड्रॉइडला येण्यासाठी परत तुम्ही होम बटन दाबलं की तुम्ही अँड्रॉइडला येऊन जाणार याच्यात। त्यानंतर इथे तुम्हाला साऊंड कमी जास्त करण्याचे बटन्स आहेत। साऊंड ॲडजस्ट करण्यासाठी, वाढवण्यासाठी इथून तुम्ही ॲडजस्ट करू शकतात साऊंड। हे बटन तुम्हाला इथे फिजिकली मिळतातच, प्लस ऑन स्क्रीन पण मिळतात तुम्हाला। या बाजूला आणि त्या बाजूला दोन्ही बाजूला एक स्टँडीज दिसत असतील, या स्टँडीवर क्लिक केल्यानंतर हे सगळे बटन्स ओपन होतात, जसं की होम, बॅक, रिसेंट, ॲप लायब्ररी। तुम्हाला कुठलं ॲप्लिकेशन ओपन करायचं असेल तुम्ही इथून डायरेक्टली त्याला ओपन करू शकतात। त्यानंतर रिसेंटली जे लास्ट 3 ॲप्लिकेशन तुम्ही ओपन केलेले असतील त्याचा एक शॉर्टकट इथे क्रिएट होतो, तर लास्ट 3 ॲप्लिकेशन तुम्हाला इथे दिसतील आणि तुम्ही डायरेक्टली ते ओपन करू शकतात। त्यानंतर परत तुम्हाला सेटिंग बटन मिळतो, जो की इथे दिलेला आहे, तो बटन तुम्हाला इथे पण मिळून जातो। आणि बाकी फ्लोटिंग टूल, फ्री स्क्रीन हे पुढे आम्ही तुम्हाला कंटिन्यू करेल त्यात सांगतो। त्यानंतर इकडे कनेक्टिव्हिटी पोर्ट्स दिलेले आहेत। ॲक्च्युली हे स्टँडी देण्याचं कारण काय आहे की जर प्रेझेंटर इथे उभा असेल आणि त्याला ते बटन यूज करायचे असतील तर तो इथे पण क्लिक करून ते बटन यूज करू शकतो, त्याला पास करायची गरज नाही आहे किंवा स्क्रीन डिस्टर्ब करायची गरज नाही आहे। त्यानंतर इकडे काही कनेक्टिव्हिटी पोर्ट्स दिले आहेत। Type-C पोर्ट दिसतोय तुम्हाला पहिला, हा पोर्ट तुम्ही यूज करू शकता। जर तुमचा लॅपटॉप Type-C कंपॅटिबल असेल तर कनेक्ट करण्यासाठी यूज करू शकतात किंवा मोबाईल चार्जिंगसाठी यूज करू शकतात। 65 वॅटचं फास्ट चार्जिंग होतं यामध्ये Type-Cच्या पोर्टने। त्या बाजूला HDMI केबल आहे। HDMI केबल आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुठलाही लॅपटॉप किंवा कोणतंही डिव्हाइस आपल्याला जेव्हा कास्ट करायचं असतं तेव्हा आपण HDMI केबल कनेक्ट करून आपला लॅपटॉप किंवा जे काही डिव्हाइस असेल ते इथे दाखवू शकतो, तर त्याचा यूज करू शकतो आपण HDMI थ्रू। आणि जेव्हा आपण HDMI कनेक्ट करतो, HDMI कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काही ऑपरेशन करायचे असतील, सपोज PPT प्रेझेंट करत आहोत किंवा PDF चालू आहे, तर त्या ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला फिजिकली लॅपटॉपजवळ प्रेझेंट राहावं लागतं, म्हणजे आपण इथून नाही करू शकत। तर ही केबल जर तुम्ही कनेक्ट केली, टच केबल, तर तुम्ही तुमचा लॅपटॉप पण इथनं डायरेक्टली ऑपरेट करू शकतात। तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या लॅपटॉपजवळ जायची गरज नाही, डायरेक्टली इथनं टच इनेबल करू शकतात तुम्ही। त्यानंतर इकडे बाजूला 2 USB पोर्ट दिले 3.0चे। एक्सटर्नल हार्ड डिस्क तुम्हाला काही कनेक्ट करायची असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा USB बेस काही कनेक्ट करायचं असेल, तुम्ही डायरेक्टली इथनं कनेक्ट करू शकतात। त्याच्यासाठी 2 पोर्ट तुम्हाला इथे दिलेले आहे। त्यानंतर माईक इन पोर्ट दिलेला आहे। एक्सटर्नल वायर्ड माईक
तुम्हाला जॉईन करायचा असेल आणि याचा स्पीकर यूज करायचा असेल तर तेही तुम्ही इथून करू शकतात, या पोर्टला यूज करू शकतात. हे सर्व पोर्ट तुम्हाला पुढे तर आहेतच, बॅक साईडला पण प्रोव्हाइड केलेले त्या साईडनी, तर बॅक साईडला पण तुम्ही ते कनेक्ट करू शकतात. म्हणजे प्रत्येक पोर्ट तुम्हाला डबल आणि HDMI पोर्ट तुम्हाला 3 ठिकाणी मिळालेला आहे, तर तुम्ही ते यूज करू शकतात. आणि स्पीकर जसं मी सांगितलं की इकडे 20 वॅटचे 2 स्पीकर या बारमध्ये तुम्हाला मिळतात. त्यानंतर ही जी ग्लास दिसते तुम्हाला, ही टफन ग्लास आहे, 9 MOH टफन, 3.2 mm थिक. म्हणजे आपले नॉर्मल डिस्प्ले असतात जे घरात आपण यूज करतो त्यापेक्षा 10 टाईम हा जास्त इम्पॅक्ट सस्टेन करतो. म्हणजे आपल्या घरातल्या टीव्हीला बाय मिस्टेकली जरी काही लागलं तर ती ब्रेक होऊन जाते, त्याचा डिस्प्ले जातो, तर ते ह्या केसमध्ये होणार नाही. नॉर्मल डिस्प्लेपेक्षा आपला डिस्प्ले हा 10 टाईम बेटर आहे. असं नाही की तुटणार नाही, तोडायचं ठरवलं तर तोडू पण शकतो आपण डायरेक्टली त्याला हे करत राहिलो तर चुकून काही लागलं तर काही होणार नाही. सो त्यानंतर जसं हा पॅनल आहे हा EDLA सर्टिफाईड आहे. EDLA सर्टिफिकेशन गुगलसोबत होतं, एंटरप्राइज डिव्हाइस लायसनिंग ॲग्रीमेंट म्हणतात त्याला. त्याने काय होतं की प्ले स्टोअर तुम्हाला इनबिल्ट मिळतं, ऑन स्क्रीन मिळतं. हे गुगल प्ले स्टोअर तुम्हाला इथे मिळालेलं आहे. तर याने तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन यूज करायचं आहे ते तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकतात गुगल प्ले स्टोअरवरनं. तुमची IT टीम तुम्हाला एक मेल ID इथे जीमेल अकाउंट लॉग इन करून देईल. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली कुठलंही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन तुम्हाला जे यूज करायचं आहे, सिमिलर वे आपण जसं मोबाईलमधनं आपल्याला जे ॲप्लिकेशन लागतं आपण डाउनलोड करतो तसं तुम्ही इथेही करू शकतात. जसं गुगलचं प्ले स्टोअर मिळतं तसं BenQ कुठलंही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन यूज करत नाही. जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते आम्ही स्वतः इनहाऊस डेव्हलप केलेले आहेत. आमची स्वतःची डेव्हलपर टीम आहे आणि ते ॲप्लिकेशन आम्ही स्वतः तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यामुळे BenQचं पण एक ॲप स्टोअर तुम्हाला इथे मिळतं. आणि ह्या ॲप स्टोअरमध्ये हे वरचे 2 जे आहेत ते काय आपल्या कामाचे नाही आहेत, पण खाली जे BenQ ॲप्स आहे हे आपण यूज करतो कॉर्पोरेटमध्ये. हे स्कूल अँड कॉलेजेसमध्ये जास्त यूज होतात. ह्या ॲप्समध्ये तुमच्या कामाचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्यात तुम्हाला इथे DV01K कॅमेरा दिसतो आहे, जो की तो कॅमेरा ॲडजस्ट करण्यासाठीचं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर व्हाईट बोर्ड ॲप्लिकेशन आहे. व्हाईट बोर्ड म्हणजे आता तुम्हाला तुमचा तो पर्टिक्युलर व्हाईट बोर्ड यूज करायची गरज नाही आहे, यातच व्हाईट बोर्ड आहे, तो तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर InstaShare 2 नावाचं ॲप्लिकेशन आहे जे की वायरलेस कास्टिंगसाठी यूज होतं. म्हणजे कोणती केबल न कनेक्ट करता तुम्ही तुमचे लॅपटॉप वगैरे इथे कनेक्ट करू शकतात. जसं मी सांगितलं की तुम्हाला आमच्या टीमकडनं नवीन फीचर्स यामध्ये ॲड होत असतात ह्या ॲप्लिकेशन्समध्ये, किंवा काही बग्स असतील तर ते आम्ही दूर करण्याचा याच्यामध्ये अपडेट पाठवत असतो. तर प्रत्येक मंथमधून तुम्हाला एकदा तरी BenQ ॲप स्टोअर चेक करायचं आहे आणि बघायचं की कुठल्या ॲप्लिकेशनला अपडेट आलेलं आहे का. जसं ह्या ॲरो आला आहे म्हणजे याला अपडेट आलेला आहे आणि ह्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेटचा ऑप्शन मिळतो आणि तुम्ही ते अपडेट करून घेऊ शकतात. तर त्याने तुमच्या काही नवीन फीचर्स ॲड झाले असतील किंवा काही बग्स असतील तर ते निघून जातील. तर ते तुम्हाला चेक करायचं आहे प्रत्येक वेळेस. BenQ ॲप स्टोअर तुम्हाला ॲप लायब्ररीमध्ये मिळून जाईल. त्यानंतर आपला जो मेन सॉफ्टवेअर आहे InstaShare 2 नावाचं सॉफ्टवेअर आहे. हे वायरलेस कास्टिंगसाठी आपण यूज करतो. हे यूज करण्याचं रिझन असं आहे की तुम्हाला कुठल्याही टेबलवर वायर लागणार नाही, काही नाही. फक्त हे ॲप्लिकेशन तुम्ही जो लॅपटॉप यूज करत आहात त्यात तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा ज्या नेटवर्कला कनेक्ट आहे, म्हणजे इथे COP 5G नावाचं नेटवर्क आहे, तर तुमचा लॅपटॉप पण सिमिलर नेटवर्कलाच कनेक्ट पाहिजे. आपल्या इथे ते डाउनलोड होतं आहे, पण 1-2 मिनटं थांबू फक्त. सो तुमचा जो काही लॅपटॉप असेल, म्हणजे मॅक असेल किंवा विंडोज असेल, तर त्या प्रत्येकासाठी तो अवेलेबल आहे. तुम्ही गुगल क्रोमला फक्त टाकलं की InstaShare 2 तर तुम्हाला BenQची ऑफिशियल वेबसाईट तिथे मिळून जाईल आणि त्या पहिल्याच वेबसाईटमध्ये डाउनलोडचा ऑप्शन मिळेल. मग पर्टिक्युलर तुमचा जो लॅपटॉप असेल त्यानुसार तुम्ही तो डाउनलोड करून घ्या, फाईल एक्स्ट्रॅक्ट करून त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकतात. ॲट अ टाईम 9 लॅपटॉप आपण याला कनेक्ट करू शकतो. म्हणजे तुमच्या इंटरनल मीटिंगमध्ये 9 लोक ॲट अ टाईम त्यांचे लॅपटॉप इथे शो करू शकतात, दाखवू शकतात आणि मीटिंग कंडक्ट करू शकतात. जेव्हा कनेक्ट करायचं आहे थ्रू InstaShare, तुम्हाला अगोदर इथे ओपन करून घ्यायचं आहे. हा ऑन स्क्रीनच ठेवलेला आहे आम्ही, जस्ट क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा मोबाईल असेल, मोबाईलमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हा पेरिंग कोड तुम्हाला दिसून जाईल, हा वाला M23586. हा पेरिंग कोडवर जस्ट तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, डिव्हाइस टू बोर्ड आणि बोर्ड टू डिव्हाइस. त्यात डिव्हाइस टू बोर्ड करून हा माझा मोबाईल मी इथे कास्ट केला आहे. सो अशा पद्धतीने आपण 9 लॅपटॉप किंवा 9 डिफरंट डिव्हाइसेस, आयपॅड असेल किंवा टॅबलेट असेल, मोबाईल असेल, असे 9 डिव्हाइस आपण ॲट अ टाईम कनेक्ट करू शकतो याला. सो
त्यानंतर तुम्हाला तो इथे लिस्ट दिसणार की जो काही डिव्हाइस कनेक्ट केलेला असेल ते सर्व डिव्हाइसेस तुम्हाला इथे दिसणार आणि तिथनं तुम्ही त्याला ॲडजस्ट पण करू शकतात. तुम्हाला बघायचा सपोज एकच कोणता लॅपटॉप बघायचा असेल तर हाईट अनहाईटचा ऑप्शन तुम्हाला इथे मिळतो. जसा हा आयकॉन आहे त्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर तो निघून जातो. असे 9 लॅपटॉप तुम्ही ॲट अ टाईम कनेक्ट करू शकतात, यूज करू शकतात. झालं आहे का सर? क्लिक करा कुठे पण क्लिक करा एकदा. सॉरी, मोबाईल डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं इन्स्टाशेअर 2. ॲप थ्रूच सगळंच. मोबाईलवरती शो होईल का ते? ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर ओपन करा तुमच्या फोनमध्ये. इन्स्टाशेअर 2 नावाचं ॲप्लिकेशन असेल. ॲप स्टोअरवरती तुम्हाला फक्त तेच ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. हा की हे तर दिसून जाईल तुम्हाला. काय प्रॉब्लेम झालं इन्स्टाशेअर ना? इन्स्टाशेअर 2. सो तो लॅपटॉप इथे आपण कास्ट केला आहे. सो तो लॅपटॉप आपण इथे कास्ट केल्यानंतर आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की HDMI केबलने आपण कनेक्ट केला की आपण फक्त बघू शकतो. पण जर आपण त्या थ्रू ॲप्लिकेशन यूज केला तर आपल्याला कोणतीही केबल लावायची गरज नाही. आपण डायरेक्टली इथनं त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. कुठलाही फोल्डर किंवा फाईल आपण डायरेक्टली ओपन करू शकतो. तर हा बेनिफिट तुम्हाला वायरलेसलीमध्ये जास्त चांगला मिळेल आणि तुम्ही यूज करू शकतात. दाखवतो सर एक दो आला. एनेबल करा, सगळं इनेबल करा. आला. अच्छा, ऑटोमॅटिक कोड आला ना? तर आता इथे 3 डिव्हाइस मी कनेक्ट करून दाखवले तुम्हाला. असे टोटल 9 डिव्हाइस ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसतील. इथे स्मार्ट स्प्लिट विजन जे दिसते असे 9 लॅपटॉप किंवा 9 डिव्हाइस तुम्ही कनेक्ट करू शकतात. हाईट करायचा असेल तुम्हाला कोणता हाईट करू शकतात. अच्छा. सो त्यानंतर आपला दुसरा टूल आपल्याला मिळतो. हे ओपन करू का फोल्डर? चालेल ना? त्यात काही नाही, पण फाईल मला एक PDF पाहिजे ती कोणती पण PDF फाईल आहे ती तिथे लॅपटॉपमध्ये आहे. तर यात काही चेंजेस करायचे असतील किंवा ॲनोटेशन किंवा ओव्हरराईट करायचं असेल तर आपला हा टूल यूज होतो. फ्लोटिंग टूल म्हणतो आपण याला ओपन केल्यानंतर काही डिफरंट आर्म्स ओपन होतात. फर्स्टवाला जो आहे तो पेन ऑप्शन आहे. पेनवर रिपीट क्लिक केलं तुम्ही की इथे तुम्हाला कलर ऑप्शन मिळतो. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही यूज करू शकता किंवा कस्टम कलर पाहिजे असेल तर तोही तुम्ही क्रिएट करू शकतात आणि लिहिण्यासाठी यूज करू शकतात. पेन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली याच्यावर लिहायला सुरुवात करू शकतात. ओरिजिनल फाईलवर हे चेंजेस होत नाही आहे, हे जस्ट ओव्हरराईट होत आहेत. सो त्यानंतर इथे बाजूला तुम्हाला हायलायटर मिळतो. की तुम्ही काय हायलाईट करायचं असेल तुम्हाला तुम्ही हायलाईट करू शकतात. थर्ड वन इथे तुम्हाला इरेजर मिळतो. इरेज करायचे 3 मेथड्स आहेत. फर्स्ट बाय पाम तुम्ही इरेज करू शकतात. सेकंड आहे स्ट्रायकिंग आउट, एक स्पेसिफिक काही तुम्हाला इरेज करायचं असेल. आणि थर्ड वन आहे क्लिअर ऑल, म्हणजे जे काही ॲनोटेशन केलेलं असेल ते सगळं निघून जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला टूलबॉक्स मिळतो. टूलबॉक्समध्ये काही रिअल टाईमचे टूल्स आहेत, जसं स्केल आहे. आय डोंट नो यूज होईल तुम्हाला, पण तुम्ही यूज करू शकतात. मी तुम्हाला फीचर दाखवून देतो. स्केल आहे, फ्लेक्झिबल आहे, एनलार्ज आपण करू शकतो. आपल्याला काय अँगल टाकायचा असेल अँगल आपण टाकू शकतो त्यात. तर अशा पद्धतीने आपण त्याला यूज करू शकतो. त्यानंतर काही प्रेझेंटेशन तुम्ही देत आहात आणि काही पर्टिक्युलर पार्ट तुम्हाला हायलाईट करायचं आहे, तिथे टॉर्च ऑप्शन आहे थोडं इम्पॅक्टफुल होण्यासाठी. याची साईज आपण ॲडजस्ट करू शकतो, डार्कनेस ॲडजस्ट करू शकतो, म्हणजे कुठलंही प्रेझेंटेशन थोडं इम्पॅक्टफुल होईल. काही तुम्हाला पर्टिक्युलर पार्ट जिथे शो करायचं आहे, हे सगळे टूल्स तुम्हाला या टूलबॉक्समध्ये मिळतात. त्यानंतर इथे ऑप्शन मिळतो तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगचा, म्हणजे तुम्ही काही सेशन घेत आहात किंवा मीटिंग तुमची चालू आहे तर ती पण तुम्ही इथे रेकॉर्ड करून ठेवू शकतात. या रेकॉर्डिंगवर ऑन केलं की इथे रेकॉर्डिंग स्टार्ट होते आणि त्यानंतर तुम्ही जी काही ॲक्टिव्हिटी करणार पॅनलवर ते सर्व रेकॉर्ड होणार. कुठलं ॲप्लिकेशन चेंज केलेलं असेल ॲप्लिकेशन, किंवा कुठलं फाईल चेंज केली, फाईलवर काय ॲनोटेशन केलं, हे सर्व चेंजेस विथ व्हॉईस रेकॉर्ड होणार. कारण यामध्ये मायक्रोफोन पण आहे. त्यामुळे एकदा तुमची रेकॉर्डिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे स्टॉप करायची आहे. पर्टिक्युलर फाईल नेम द्यायचं आहे तुम्हाला.
आणि याला ओके करायचं आहे. त्यानंतर तो तुम्हाला पाथ विचारणार की कुठल्या पाथमध्ये तुम्हाला हे स्टोरेजमध्ये सेव्ह करायचं आहे. जर तुमचा इथल्या नेटवर्क ड्राईव्हला घेतलेला असेल तर तुम्ही तिथेही करू शकतात किंवा याच्या इंटरनल स्टोरेजला पण तुम्ही त्याला सेव्ह करू शकतात. जसं आपल्या मोबाईलला फाईल मॅनेजर असतं तसं याचं फाईल मॅनेजर म्हणजे AMS फाईल्स आहे आणि जिथे तुम्ही त्याला सेव्ह केलेलं असेल तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ MP4 फॉर्मॅटमध्ये बघू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही जी काय ॲक्टिव्हिटी करणार पॅनलवर ते सर्व रेकॉर्ड होणार. कुठलं ॲप्लिकेशन चेंज केलेलं असेल ॲप्लिकेशन किंवा कुठलं फाईल चेंज केली, फाईलवर काय अनोटेशन केलं हे, तर ह्या पद्धतीने तुम्ही कुठलंही रेकॉर्डिंग किंवा झूम टीम्स तुम्ही यूज करतात तिथं जेव्हा रेकॉर्डिंग करतात तर समोरच्याला कळतं, पण इथून जर रेकॉर्डिंग ऑन केली तर समोरच्याला कळणार पण नाही तुम्ही काय व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला आहे. तर तेव्हा तुम्ही हा यूज करू शकतात. त्यानंतर दुसरा ऑप्शन होतो की जसं मी इथे काही ॲनोटेशन केल्यानंतर जो माझा लॅपटॉप आहे जी ओरिजिनल फाईल आहे त्यावर काही चेंजेस झालेले नाही आहेत, पण हे चेंजेस जर मला सेव्ह करून ठेवायचे आहेत माझ्या याच्यासाठी तर मी इथून स्नॅपशॉटचा ऑप्शन मिळतो मला. स्नॅपशॉटवर क्लिक केल्यानंतर इथे पर्टिक्युलर एरिया मी सिलेक्ट करू शकतो. मला कोणत्या एरियाचा स्नॅपशॉट हवा आहे. फुल स्क्रीन पाहिजे असेल फुल स्क्रीन मी करू शकतो. त्यानंतर इथे मला हा सेव्हिंगचा ऑप्शन मिळतो की मी याला स्टोअर करून ठेवू शकतो याच्या इंटरनल स्टोरेजला. आणि थर्ड ऑप्शन मला मिळतो इम्पोर्ट टू व्हाईट बोर्ड. मी याला जर व्हाईट बोर्डवर इम्पोर्ट केला डायरेक्टली तर हा व्हाईट बोर्डवर आला. इथे परत काही चेंजेस करायचे असतील तर ते मी करू शकतो किंवा मला रिअल टाईममध्ये हा शेअर करायचा आहे तर इथे मला ऑप्शन मिळतो शेअर बाय QR कोड. मी त्याच्यावर सिलेक्ट करणार. फॉर्मॅट कोणता पाहिजे, PDF पाहिजे, इमेज फॉर्मॅट पाहिजे तो मी सिलेक्ट करणार आणि इथे ओके करणार. नाव एक QR कोड इथे जनरेट होईल. सो एनीबडी कॅन स्कॅन. गुगल लेन्स यूज करून तुम्ही स्कॅन करू शकता याला. आली फाईल तुमच्या मोबाईलमध्ये. सो हे रिअल टाईममध्ये तुम्ही शेअर करू शकतात. लाईक तुमचे मिनिट्स ऑफ मीटिंग्स असतील तर ते तुम्हाला शेअर करायचे. ते व्हॉट्सअपला ग्रुपला टाकण्यापेक्षा विदिन तुमचा जो काही कॉन्फरन्स रूम असेल तो सोडायच्या आतमध्ये सगळ्यांकडे ही फाईल गेलेली असेल. तर हे सर्व टूल्स तुम्हाला इथे EZ टूल किंवा पेन ऑप्शन यामध्ये तुम्हाला मिळतात. आणि हा ऑनस्क्रीन असतो. बॅकएंडला तुमचं काही चालू असेल तरी हा तुम्हाला स्क्रीनवर कुठे ना कुठे मिळून जाईल. याला कुठेही आपण प्लेस करू शकतो आणि जर हरवलाच तर इथे क्लिक करून तो परत आपल्याला ओपन करता येतो या मॅनरमध्ये. सो इथपर्यंत क्लिअर आहे. येस. ओके. त्यानंतर आपला दुसरा आणि मेन सॉफ्टवेअर आहे व्हाईट बोर्ड, जे की तुम्ही यूज करत आहात. आतमध्ये जो मार्करने जो तुम्ही यूज करतात हा डिजिटल स्मार्ट बोर्ड आहे. त्यामध्ये तुम्हाला स्टायलस म्हणजे 2 पेन येतात. हे तुम्ही लिहिण्यासाठी यूज करू शकतात. हेच लागतील असं काही नाही, बोटाने पण तुम्ही लिहू शकतात डायरेक्टली याच्यावर. सो यामध्ये पण इथून सुरुवात केली मी की इथे परत पहिला ऑप्शन तुम्हाला रेकॉर्डिंगचा मिळतो. जर इंटरनल काही परत सेशन रेकॉर्ड करून ठेवायचं आहे, रेकॉर्डिंग स्टार्ट केली की तुम्ही इथे सेशन घेऊ शकतात. 1 तासासाठी तुम्ही पूर्ण रेकॉर्ड करून ठेवू शकतात विथ व्हॉईस. त्यानंतर हा क्लाउड व्हाईट बोर्डचा एक सॉफ्टवेअर आहे. सपोज मीटिंग आतमध्ये चालू आहे आणि सर्वांना बघता येत नाही आहे किंवा काही तुमचे लोक बाहेर असतील, रिमोटली साईटवर असतील आणि त्यांना जॉईन व्हायचं आहे व्हाईट बोर्डला, तर तुम्ही हा QR कोड किंवा ही लिंक जर शेअर करून दिली तर ते पण रिमोटली इथे जॉईन करू शकतात आणि व्हाईट बोर्डवर काय चाललं आहे ते बघू शकतात. तर त्यासाठी हा क्लाउड व्हाईट बोर्ड, जसं गुगल क्लासरूम बघितला असेल किंवा झूम टीम्स पण आहे, सिमिलर वेमध्येच काम करतं. याच्यामध्ये फक्त यामध्ये व्हॉईस नाही जात. ओके. जर विथ व्हॉईस करायचं असेल तर तुम्ही गुगल क्लासरूम यूज करू शकतात. ओके, म्हणजे याच्यात ॲडिशनल डाउनलोड करू नाही, गुगल क्लासरूम डायरेक्ट पण करू शकतात. गुगल इथून लॉग इन दाखवू तुम्हाला. व्हाईट बोर्डवर गेलं विथ व्हॉईस करायचं असेल नाही, गुगल अकाउंट आधी लॉग इन करा. तिथे ऑप्शन, इथेच ऑप्शन येईल गुगल क्लासरूमचा डायरेक्ट. ओके, नो प्रॉब्लेम. ओके. सो त्यानंतर हा पेन ऑप्शन आहे. पेन जेव्हा तुम्ही सिलेक्ट करतात स्टार्टिंगला तुम्हाला पेन दिसतोय तर तुम्ही डायरेक्टली लिहिण्यासाठी यूज करू शकतात. फॉन्ट साईज तुम्हाला ॲडजस्ट थोडी करायची असेल, वाढवायची असेल ती तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. त्यानंतर हा हायलायटर आहे, जसं बाहेर आपण बघितलं काय हायलाईट करायचं असेल. थर्ड वन आहे ड्युएल पेन.
म्हणजे ह्या पेनचे बोथ एंड तुम्ही यूज करू शकतात. सपोज एक तुमचा मेन टॉपिक असेल, दुसरा सब टॉपिक असेल, तर 2 वेगवेगळे कलर तुम्ही ॲट अ टाईम यूज करू शकतात. अशा पद्धतीने तर दोन्ही एंड तुम्ही पेनचे यूज करू शकतात. त्यानंतर हा ब्रश आहे. हे जनरली स्कूल्समध्ये जास्त यूज होतात एवढे सगळे फीचर्स. हा तुमचा AI पेन आहे, म्हणजे रनिंग हँडरायटिंगमध्ये मी काहीतरी लिहित जाणार आहे यावर आणि हा ऑटोमॅटिकली मला स्पेलिंग करेक्ट करून देणार किंवा एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देणार. मग मी पूर्ण पॅराग्राफ जरी लिहित असेल तर ऑटोमॅटिक कन्वर्ट होत असणार. त्यानंतर आपण याला टेक्स्ट टू स्पीच करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो. 32 लँग्वेजेसमध्ये आपण तो टेक्स्ट कन्वर्ट करू शकतो. फॉरेन लँग्वेजेस आहेत, लोकल लँग्वेजेस आहेत. फक्त हवी ती लँग्वेज तुम्हाला इथे सेटिंगमध्ये जाऊन, इथे मी मराठी केली आहे, इथे डाउनलोड पॅकेजमध्ये या सर्व लँग्वेजेस तुम्हाला दिलेल्या आहेत. जी लँग्वेज तुम्हाला पाहिजे असेल ती फक्त डाउनलोड करून सिलेक्ट करायची आहे तुम्हाला आणि तुम्ही ते ट्रान्सलेट करू शकतात. त्याच मगाशी जसं बाहेर बघितलं आपण की इरेझर, पहिलं बाय पाम, स्ट्रायकिंग आउट आणि क्लिअर ऑल. त्यानंतर मॅन्युअल टेक्स्टचा ऑप्शन आहे. काही मॅन्युअली तुम्हाला टेक्स्ट टाकायचा असेल इथे तर तो पण आपण टाकू शकतो. त्याला आपण एनलार्ज करू शकतो, पोझिशन चेंज करू शकतो, लॉक करून ठेवू शकतो. त्यानंतर इकडे काही 2D 3D शेप्स आहे. हे स्कूल्समध्ये जरा जास्त यूज होतात. फ्लो चार्ट आहे. काही तुमच्या इंटरनल डिस्कशनला तुम्हाला पाहिजे असतील तर ते यूज करू शकतात. यावर आपण लिहू पण शकतो. त्यानंतर काही फाईल इम्पोर्ट करायची असेल डायरेक्टली व्हाईट बोर्डवर, PDF, PPT, इमेज फाईल, व्हिडिओ फाईल, यूट्यूब URL असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्हिडिओचा लिंक असेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्टली याच्यावर ओपन पण करू शकतात. त्यानंतर इकडे तुम्हाला हा टूल बॉक्स मिळतो. यात परत काही जॉमेट्रिक टूल्स मिळतात तुम्हाला. याला आपण स्प्लिट करू शकतो 3 सेपरेट व्हाईट बोर्डमध्ये. याला 50 टच पॉईंट्स आहे. सो हा 50 फिंगर टच करू शकतो तुमचे. सो ॲट अ टाईम 3 लोक सेपरेटली काम करू शकतात एकाच व्हाईट बोर्डवर. म्हणजे इथे सपोज मी काही लिहिलं आहे तर इकडे मी यूज करू शकतो. इथे दुसरा पर्सन, मी इकडे येऊ शकत नाही, इथला पर्सन इकडे जाऊ शकत नाही किंवा हा पर्सन इकडे येऊ शकत नाही. असे 3 याच्यामध्ये तुम्ही त्याला यूज करू शकतात. सो त्यानंतर आपण याला स्प्लिट करू शकतो गुगल क्रोमसोबत. म्हणजे एका बाजूला तुमचं क्रोम असेल, काही रेफरन्स असेल तुमच्या सेशनचा, तुम्हाला जो वेब बेस पाहिजे असेल तर तो तुम्ही घेऊ शकतात. PFAB टँक, सेकंड हे वाला. सो इथे काही तुम्हाला रेफरन्स इमेजेस पाहिजे असतील तर डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉपचा ऑप्शन मिळतो तुम्हाला. काही क्लायंटला शो करायचं असेल तर डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही एलॅबोरेट करू शकता, त्याची साईज ॲडजस्ट करू शकतात. परत क्रोमची साईज तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. तुम्हाला हवी तेवढी साईज तुम्ही ठेवू शकतात. व्हाईट बोर्ड तुम्हाला जेवढा पाहिजे किंवा इकडे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे असेल तर व्हिडिओ पण इकडे डायरेक्टली तुम्ही प्ले करू शकतात. हे सर्व फीचर्स तुम्हाला व्हाईट बोर्डमध्ये मिळतात. सो त्यानंतर इकडे रीडू अंडूचे बटन आहे. काही बाय मिस्टेकली जर झालं तर तुम्ही त्याला रीडू अंडू करू शकतात. त्यानंतर इथे बॅकग्राऊंड्स मिळतात. तुम्हाला बॅकग्राऊंड कोणते हवेत, प्लेन, डॉटेड, लाईन किंवा अजून काही बॅकग्राऊंड्स आहेत प्रीलोडेड. तुम्ही तुमच्या कंपनीचा लोगो असलेला पण इथे टाकू शकतात. फक्त मेक शुअर की तो 16:9च्या रेशोमध्ये पाहिजे. त्यामध्ये तुम्ही इम्पोर्ट करू शकतात. त्याला कलर चेंज करू शकतात. ॲडिशनल काही कलर पाहिजे तुम्हाला तर तो पण आपण ठेवू शकतो. आणि एका सिंगल व्हाईट बोर्डमध्ये आपण 999 पेजेस ॲड करू शकतो. जसं इथे तुम्हाला 2 पेजेस दिसत आहेत, 1 आणि 2. असे आपण इथून प्लस करून असे 999 पेजेस ॲड करू शकतो. आणि एक सिंगल व्हाईट बोर्ड आपण जवळपास अनलिमिटेड यूज करू शकतो. म्हणजे हा व्हाईट बोर्ड पहिल्या पेजवर यूज करत असताना मी इथंपर्यंत आलो, इथून मला पेज चेंज नाही करायचं आहे आणि हाच कंटिन्यू करायचा आहे
हा पेज मला चेंज नाही करायचा आहे तर हाच पेज मी कंटिन्यू करू शकतो. हा सिलेक्शन टूल आहे, याला यूज करून 2 फिंगर्सने मी याला अनलिमिटेड स्क्रोल डाऊन करू शकतो. मला हवा तिकडं राईट लेफ्ट जिथे पाहिजे तिथे मी याला स्क्रोल डाऊन करू शकतो. तर हे सगळे व्हाईट बोर्डचे फीचर्स आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जो आपला कॅमेरा आहे त्याच्यासाठी काही रिमोट वगैरे नाही आहे. सो एक डेडिकेटेड ॲप्लिकेशन आहे आपलं, त्या ॲप्लिकेशनमधूनच आपण त्याला सेट करू शकतो. तर ह्या कॅमेऱ्याला यूज करण्यासाठी याचे 3 फ्रेमिंग मोड मिळतात तुम्हाला. जसं तिथे दिसतंय कॅमेरा फ्रेमिंग मॅन्युअल PTZ आहे. मॅन्युअल PTZ म्हणजे हा तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करू शकतात. बार तुम्हाला इथं आलेला आहे, राईट लेफ्ट झूम झूम आऊटचे सगळे ऑप्शन तुम्हाला इथे मिळतात. तुम्हाला जो अँगल पाहिजे त्या अँगलला तुम्ही सेट करून घेऊ शकतात. आत्ता हा याच्या लास्ट याला की हा लास्ट झूम आऊट आहे आणि जिथून याचा एक फील्ड ऑफ व्ह्यू असतो. 120 डिग्री याचा एक फील्ड ऑफ व्ह्यू आहे. त्या डिग्रीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांना ॲझ्युम करून त्याने एक हे बनवलेलं आहे, फ्रेम बनवलेली आहे. सेकंड मिळते तुम्हाला फ्रेम ट्रॅकिंग. मॅन्युअल PTZला जर इथे क्लिक केलं ते फेस ट्रॅकिंग किंवा फ्रेम ट्रॅकिंग म्हणू शकतो. आता यावेळेस हा AI थ्रू वर्क करणार. ते कसं करणार की याच्या फील्ड ऑफ व्ह्यूमध्ये जर कोणी ॲड झालं किंवा कोणी बाहेर निघालं तर तो ऑटोमॅटिकली त्याची पोझिशन चेंज करणार. सपोज हर्ष तू आ जाओ यहाँ पे, वहाँ से निकल के बाहर आ जाओ उसके, चला जाओ उधर. सो जे काही पार्टिसिपेट त्याच्यामध्ये आता ॲक्च्युली खूप सारे पार्टिसिपेंट आहे तर ती फ्रेम चेंज करायला त्याला चान्स नाही मिळत आहे. तू पलीकडे आप आ जाओ. प्रांजल गुंडे. हां लाईक दॅट. आता त्याने सेन्स केलं की एवढे लोक गेलेत, आत्ता जे त्याच्या फील्ड ऑफ व्ह्यूमध्ये उरलेत त्यांना ॲझ्युम करून त्याने एक फ्रेम बनवली. आता हे ऑनलाईन मीटिंगमध्ये पण जेव्हा तुम्ही याला ठेवला आहे, ह्या मोडला जर तो ठेवला आहे, तुमची ऑनलाईन मीटिंग चालू आहे आणि तुमच्या याच्यामध्ये जर कोणी ॲड झालं, कोणी पोझिशन बदलली तर तो त्याची फ्रेम चेंज करणार. तर हा झाला तुमचा फ्रेम ट्रॅकिंगमध्ये. आणि झूम आहे ना मोबाईल, डाउनलोड करून पेअरिंग चालू नाही ना त्याला. काय आयडी मोबाईल तू बाहर चला. आवाज दिसते बरोबर. सो आप बात करो, तुम्ही बोला कुठून आवाज जातोय, किती त्याची रेंज आहे आपल्याला कळेल. तुम्ही हां तुम्ही कोणतरी बोला, मी बाहेर जातो. हर्ष अनम्यूट कर उसका. ते कॅमेरा जोडा हे करा ना फ्रेममध्ये. नाही आता आपण नाही का लास्ट टाइम कसं इको होत होता आवाज माझा, मलाच रिटर्न येत होता तसं नाही येते आता. पण आता तो आपण ते इशू याच्यात घेऊन बघू एकदा. तो इशू काय असतं, बँडविथचा इशू असतो. सेकंड थिंग, समोरचा पार्टी जे डिव्हाइस यूज करते, कारण समोरच्या पार्टीलाच त्याचा रिपीट होतोय, आपला रिपीट नाही येते आपल्याला. तर तो इशू त्यांचा पण असू शकतो. त्यांचं बँडविथ कसं आहे काय त्यावर पण डिपेंड. थोडं बोला ते लास्ट याच्यापासून. मॅडम तुम्ही कॉन्व्हर्सेशन करा, बोला. हां येते आवाज क्लिअर. अरे नाही, अरे एकदा बोल. हां येते कुछ तो बोल. क्लिअर आहे आवाज. बोल ना.
आणि एवढा लांबून आवाज पण येतो. हां क्लिअर आवाज येतो तेवढा लांबून. हां अजून पण येतोय. येतोय. हे पण मॅटर करतं तुमचं ॲकोस्टिक आता आहे. आपण जी सेटिंग लावली आहे माईकची ती ही चालू आहे ना याचा कॅमेऱ्याची माईक आहे, हां तो फक्त फोटो आहे म्हणजे व्हिडिओ ठीक आहे, त्याची. चालेल मग काय प्रॉब्लेम नाही आहे तेवढं तर ठीक आहे. बाकी तर होय बघू मग काय असेल तर एवढं काय चालेल. problem आणि आणि ते तापत नाही. नाही. हां नाही ते हातात Heat पण नाही झालं होत. थोडंसं आता रेषा असं खाली क्लीन केल्यानं. पण हे जे हीट झालं ना पॅनल की हे जे जे लाईन व्हाईट दिसतंय ना तुम्हाला हे निघून जाईल आणि जेव्हा तुम्ही पुसाल ना तेव्हा निघून जाईल. याला ऑन राहू द्या, गरम होऊ द्यायला. गरम हां होत गरम नाही. झालं की होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही. बाकी काही अडचण आली तर सर आहेतच. हां मग सरांकडे माझा नंबर आहेच. थँक्यू. येस चालेल.